आजपासून रोज मॉर्निंग वॉक ईशाला सोडल्याच्या नंतर, पुढे हायवेला गेल्याच्या नंतर जसे जसे ते गाड्या जवळून पास होतील. हा घ्या तुमचा टिफिन. थँक्यू प्रियंका आणि मावशी काका एवढं छान गिफ्ट दिल्याबद्दल. मार ना उडी. परत ट्राय कर. अचानक आम्हाला आठवलं की सविताने सकाळी मला एक खूप महत्त्वाची आणि खूप मोठी वस्तू अशी आणायला सांगितलेली होती. सकाळची वाजलेली आहे 6 आणि आजपासून चालू झाली ईशाची स्कूल. तर ईशाने चहा ठेवलेला आहे. तिची मम्मी झोपलेली आहे कारण अनु आत्ताच उठला, तर त्याच्यामुळे तिच्या मम्मीला टिफिन वगैरे तर करता येईल असं पॉसिबल होईल असं वाटत नाही आहे. तर मी थोड्या वेळाने जाऊन ईशाला स्कूलमध्ये टिफिन पोच करून देणार आहे. कसं वाटतं आज परत शाळेत जायचं आहे तुला? बोर नाही होणार ना? एक्साइटमेंट आहे? फ्रेंड सगळे येणार आहेत तुझे? ओके, मी येईल तसं थोड्या वेळाने स्कूलमधीतलं टिफिन द्यायला. तर सध्या आता आम्ही करतो तयारी स्कूलला जाण्याची. सो फायनली रेडी होऊन आता आम्ही चाललो आहे बस स्टॉपवर. येईल आता थोड्याच वेळात बस पण येईल. आणि पप्पा तसेच मला सोडून पुढे जाणार आहे कारण पोट वाढलं आहे, तर वॉक करायला जाणार आहे. आजपासून रोज मॉर्निंग वॉक ईशाला सोडल्याच्या नंतर. बघू आता, चालू केलं आहे, किती दिवस कंटिन्यू करतो. स्कूल बस आलेली आहे आता ईशाची आणि मी थोड्या वेळाने जाईल टिफिन घेऊन तिला रिसेसच्या अगोदर पोच करून देईल. तर ईशा जस्ट स्कूल बसमध्ये गेलेली आहे आणि मी निघालो वॉक करण्यासाठी. आज फर्स्ट डे आहे त्यामुळे एक्साइटमेंट पण तेवढीच आहे. पण गारवा सध्या इकडे वाढलेला आहे, तर थंडी पण वाजते आणि खूप गारवा आहे. तर बघू आता हे मी किती दिवस कंटिन्यू करतो, कारण पुढे हायवेला गेल्याच्या नंतर जसे जसे ते गाड्या जवळून पास होतील तसं तसं गाड्यांचं पण वारा लागेलच. समोर अप्रतिम असं दृश्यसुद्धा दिसतंय. उगवता सूर्य खूप सुंदर असा दिसतोय, हे बघू शकता तुम्ही. आणि समोर आहे आता हायवे. या रस्त्यावरती मी बघू आता, साधारण आजचा टार्गेट आहे माझा किमान 1 किलोमीटर तरी चालत जायचं, कारण फर्स्ट डे आहे. तर बघूयात किती स्टेमिना आहे ते, आणि 1 किलोमीटर जाऊन रिटर्न येण्यासाठी मला किती वेळ लागतो. सध्या वाजलेले आहेत 7:13 आणि किमान 1 किलोमीटर मी आता वॉक करून येतो. बघू रिटर्न येण्यापर्यंत किती वेळ होतो मला. बरेचसे लोक या समोर हायवेवरती वॉक करण्यासाठी जातात, तर बरेचसे लोक इथे समोर जो डोंगर आहे याला बोलतात ॲक्च्युली ढग्या डोंगर. तर या डोंगराकडे पण बरेचसे लोक जात असतात वॉक करण्यासाठी. आता तुम्हाला या इथे दिसेल कोणीतरी या इथे एक्सरसाइजसुद्धा करत आहे. तर मित्रांनो, जवळजवळ मी 2 किलोमीटर चालत आलो आणि मला कळालं पण नाही की मी इतक्या लांब कसं चालत आलो ते. कारण फ्लोमध्ये मी आलो निघून, आणि या इथे आल्यावरती थोडंसं मला मैदान पण दिसलं जिथे मी थोडीशी एक्सरसाइज केली, आणि खरंच खूप बरं वाटतं. रोज सकाळी उठून जर प्रत्येकाने
एक्सरसाइज केली तर हेल्थसाठी तर चांगलंच असतं आणि छान पण वाटतं. आणि मगाशी जेव्हा मी घरातून निघालो त्यावेळेस मला थंडी वाजत होती, पण वॉक केल्यामुळे आणि एक्सरसाइज केल्यामुळे थंडी डायरेक्टली माझी गायबच झालेली आहे. तर प्रयत्न करेल मी रोज सकाळी ईशाला स्कूलमधून सोडल्याच्या नंतर नियमितपणे वॉकला येण्यासाठी, आणि डेफिनेटली याचा फायदा मला पोट कमी करण्यासाठी होईल याची मला गॅरंटी आहे. मी आता आलेलो आहे ईशाच्या स्कूलमध्ये आणि बिफोर टाईमच मी पोहोचलेलो आहे आणि रिसेससुद्धा झालेली आहे ईशाची, ती समोरून येतेच आहे. दहा मिनिट झाले मला येऊन. मग नम्रता काय आणलं टिफिनला? काहीच नाही. सगळं खाऊन घे. तर आज अनुला भेटायला माझी स्कूलची फ्रेंड येते प्रियंका. खरं तर तिचं खूप दिवसांपासून चाललं होतं की मी येणार आहे, तर आज फायनली ती येते. मला मगाशीच तिचा फोन आला. तर प्रियंका आणि तिचे मम्मी पप्पा येत आहेत अनुला भेटायला. तर बघूया, आता वाट बघते मी त्यांची. नाही डिसिजन आतापासून घ्यायला सुरुवात अरे एवढे पाहुणे आले, तू नागाडा शोभा सगळं. जस्ट प्रियंका आणि तिचे मम्मी पप्पा घरी गेले आहे आणि त्यांनी अनुसाठी छान असं टेडी आणलेलं आहे. खूप क्यूट आहे हा टेडी, आणि त्यांनी ड्रेस पण आणला आहे. दोन्ही गोष्टी एकदम मस्त आहे, मला खूप आवडल्या आहे. थँक्यू प्रियंका आणि मावशी काका एवढं छान गिफ्ट दिल्याबद्दल. जस्ट प्रियंका आणि तिचे मम्मी पप्पा घरी गेलेले आहे आणि आता मी चालले आहे मंदिरात. मला कधीच जायचं होतं, तर फायनली आता आम्ही चाललो आहे. तर चालले आता मी. तर आता आम्ही मंदिरात पोहोचलेलो आहे आणि इथं समोर मंदिर आहे. आणि हे आहे सिन्नरचं प्रसिद्ध मंदिर. तर आज आम्ही आलेलो आहोत सिन्नरमधील गणपती मंदिरात. बऱ्याच दिवसापासून ईशा मला बोलत होते की दर्शन घ्यायला जायचं आहे आणि कामामुळे वेळ मिळत नव्हतं, तर त्याच्यामुळे आज वेळात वेळ काढून ईशाला मी घेऊन आलेलो आहे दर्शन करण्यासाठी. तसेच गणपती मंदिरासोबत या इथे इतरसुद्धा मंदिरं आहेत, जसं की भैरवनाथ मंदिर असेल, त्यानंतर या इथे शनैश्वर मंदिर आहे. असे बरेच मंदिर या इथे आहेत. झालं करून दर्शन, अजून काय करायचं? बाकीचे मंदिर जाऊन येऊ ना. आरती सुरू झालेली आहे. आरती झाली का आत्ताच? अच्छा, आत्ताच आरतीसुद्धा होऊन गेलेली आहे आणि राईट टाईम ईशा इथं पोहोचलेली आहे. प्रसाद भेटला? ओके, घे खाऊन. खडी साखर आहे, खायची असते, प्रसाद आहे. मला पण घेऊ असं. तसेच बाहेर निघाल्यावर इथे आहे जोगेश्वरी माता मंदिर. ये या बाजूने. मंदिराच्याच अलीकडे खूप मोठा असा घंटासुद्धा आहे.
आणि हे आहे जोगेश्वरी माताची मूर्ती. बेल घंटा वाजवते का? हात पोचल का तुझा? बघ ट्राय करून. उडी मार, नाही तर मार ना उडी. परत ट्राय कर. इच्छा पूर्ण होती घंटी वाजवल्यावर. बघू मी ट्राय करतो. पकड. तसंच इथे आहे शनैश्वर मंदिर. हां, त्याच्यात तुला पण कव्हर करत असतो त्याच्यासाठी. एका बाजूने दर्शन घ्यायचं, क्रॉसमध्ये उभं राहायचं. हे आहे शनैश्वर मंदिर. आणि असं बोलतात की शनी महाराजांचं दर्शन कधीही समोरून घ्यायचं नसतं, एका साईडने क्रॉसमध्ये दर्शन घ्यायचं असतं. तर तेच मी ईशाला सुद्धा आत्ता सांगितलं, तसंच साईडने दर्शन घेण्यासाठी. चला आता बघूया पुढचं मंदिर. हे आहे श्री दत्त. दत्त महाराज आहे. बाजूला आहे शिवलिंग. खाली जाऊन घ्या ना दर्शन. खाली वाकायचं, गुडघ्यावर बसायचं, मग दर्शन घ्यायचे. आणि इथे आहे हनुमान. आणि इथे मंदिरासमोर खूप मोठा स्पेस आहे भाविकांना बसण्यासाठी. असा खूप मोठा स्पेस या इथे आहे. आणि छान वाटतं कधीतरी वेळात वेळ काढून थोडासा वेळ आपण भक्तीसाठी, श्रद्धेसाठी दिला तर आपल्या मनाला सुद्धा तेवढंच बरं वाटतं. संध्याकाळी आता होत आहे. अजून काय करायचं आहे? बस एवढंच. अजून तर आज काही दुसरा प्लॅनसुद्धा नव्हता की शॉपिंग करणं वगैरे काय. फक्त ईशाला दर्शन करायचे होते, त्यामुळे तिला मी आज खास इथे घेऊन आलेलो आहे. मला रिबीन घ्यायची. रिबीन घ्यायची. ही आहे नाशिक वेस्ट आणि इथे रोज बाजार असतो आणि आठवडी बाजार पुढे असतो हुतात्मा चौक. हे बघा इथे बाजार आहे. आणि इकडे सगळ्या भाज्या वगैरे सगळं भेटत असतं. अशा प्रकारे दर्शन घेऊन झालेलं आहे. कधीचं ठरवलं होतं की मंदिरात जायचं आहे, पण मग जमलंच नाही. पप्पाला पण वेळ भेटत नव्हता आणि कधीच चालू होतं माझं, तर पप्पा बोलले आज जाऊन येऊ, वेळ मिळाला आहे तर. आणि आज दर्शन पण इतकं चांगलं झालं, गर्दी पण नव्हती जास्त. आणि ते भैरवनाथाच्या मंदिरात असतं प्रसाद पण भेटला. नशीब चांगलं होतं, म्हणजे आरती झाली आणि मी आतमध्ये गेले, प्रसाद पण भेटला, तर बरं वाटलं. आणि चांगलं वाटतं मंदिरात जाऊन आल्याच्यानंतर, प्रसन्न वाटतं एकदम. तर झालं आहे आता दर्शन. आता आम्ही चाललो घरी. आणि आता सूर्य पण मावळलेला आहे, अंधार पडायला आता थोड्या वेळात. आणि हे साईडला सगळे आजूबाजूला शेती वगैरे आहे, तर गारवा पण आहे इथे.
थंडी वाजते मला रस्त्याने आता. अचानक आम्हाला आठवलं की सविताने सकाळी मला एक खूप महत्त्वाची आणि खूप मोठी वस्तू अशी आणायला सांगितलेली होती. आणि ती मोठी वस्तू म्हणजे माचीसची पेटी. कारण संध्याकाळी किंवा सकाळी दिवा जाळण्यासाठी माचीसची पेटीची गरज असते. तर ती माचीसची पेटी घेण्यासाठी आम्ही सध्या दुकानात थांबलेलो आहोत. त्यासोबतच ईशाला अजून 1-2 वस्तू घ्यायच्या आहेत. काय घ्यायचं आहे तुला? रिबिन घ्यायची आहे तिला स्कूलसाठी का? स्कूलसाठी रिबिन पण घ्यायची आहे. आणि अजून काय माहिती काय घ्यायचं आहे. तर त्यासाठी आम्ही थांबलेलो आहोत इथे. दुसरे नाही आहे का हे विरतात? चांगलीवाली अजून चांगली नाही आहे मग. जाऊ दे मग, ते आहे घरी पण आहे विरतात ते. बरं माचीसचे पेटीचा बॉक्स आहे ना? दे. मग आता रिबिन बघू नंतर दुसरीकडे, उद्या परवा गेलो मार्केटमध्ये तर सध्यापुरता आम्ही फक्त घेतलेला आहे माचीसच्या पेटीचा बॉक्स. कितीचा? 15 रुपयाचा. ठीक आहे.